बुलेटिनमध्ये घेऊया सुपरफास्ट 100 बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील 2008च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे तहव्वूर राणाला काही आठवड्यामध्येच भारतात आणलं जाईल। यासाठी NIAच्या अधिकाऱ्यांचं एक पथक अमेरिकेत भेट देण्याची शक्यता आहे। तर भारतामध्ये दाखल होताच राणाला विशेष NIA कोर्टात हजर केलं जाईल। तहव्वूर राणा हा भारताचा अपराधी आहे, त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी मिळणं ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। राणाच्या प्रत्यार्पणासाठी फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या शेजारीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वतंत्र वॉर रूम तयार केली जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंत्रालयात वॉर रूमवरून वॉर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। वॉर रूमवरून रंगलेल्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय। आमच्यामध्ये सर्व काही चांगला आणि नीट चाललेलं आहे। छोट्या छोट्या गोष्टींच्या बातम्या करू नका, असं फडणवीस म्हणाले। उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार आहेत। रत्नागिरीच्या चंपक मैदानावर शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी जिल्ह्यातील माजी आमदार आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकचा दौरा करणार आहेत। आभार दौऱ्याच्या निमित्तानं त्यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे, तर काळाराम मंदिरात जाऊन ते दर्शनही घेतील। राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यामध्ये नोंदवता येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेली एक राज्य एक नोंदणी ही पद्धत प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर आणि उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाते। येत्या 17 फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे। तर महिनाभरात राज्यभरात ही योजना लागू करण्याचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे। राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंची पाठराखण सुरूच आहे। विरोधक राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोअर ग्रुपमध्ये मुंडेंचा समावेश करण्यात आलाय। वाल्मिक कराड प्रकरणी अडचणीत येऊनही धनंजय मुंडेंना पक्षात मात्र मानाचं स्थान देण्यात आलंय। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। वाल्मिक कराडच्या कथित बी टीममधील 4 जणांची नावं देशमुखांनी जाहीर केली आहेत। बालाजी तांदळे, संजय केदार, डाय वायबसे आणि मोराळे अशी 4 जणांची नावं धनंजय देशमुख यांनी जाहीर करत त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल विचारलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बडा नेता कोण हे शोधून काढा, अशी मागणी मनोज रांगे पाटलांनी केली आहे। हत्या प्रकरणी सर्व पुरावे नष्ट केले जातील असा संशय रांगेंनी व्यक्त केला। राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली। शिवराळ भाषा वापरत राऊतांनी साळवींवर हल्लाबोल केला। सत्ता गेल्यानं जो तडफडत राहतो तो शिवसैनिक नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली। शिंदेना पुरस्कार देण्यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलेलं आहे। शरद पवार पुरस्कार सोहळ्याला गेले हे महाराष्ट्राला रुचलेलं नाही, असं राऊत म्हणाले। एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणं हा स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे, अशी टीकाही राऊतांनी केली। मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं होतं, तो पवारांचा अपमान नव्हता का, असा सवाल राऊतांनी केला। शरद पवारांबद्दल आमच्यामध्ये नाराजी नाही, आम्ही केवळ आमची भूमिका मांडली आहे, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं। निवडणूक आयोग अमित शहांचा गुलाम आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली। भाजपनं घोटाळे करून निवडणुका जिंकल्यात, असा हल्लाबोलही राऊतांनी केला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घातलेले आहेत। पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध घातल्यानं खातेदारांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाहीये। त्यांची रक्कम देखील त्यांना बँकेतून काढता येणार नाहीये। व्यवहार करता येणार नसल्यानं खातेधारकांनी बँकेबाहेर गर्दी केली आणि आक्रोश व्यक्त केला। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। केज न्यायालयानं घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे, तर 3 दिवसांची CID पोलीस कोठडी संपल्यानंतर घुलेला आज केज न्यायालयात हजर केलं होतं। युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ झाली आहे। अलाहाबादियाच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला।
देशभर दाखल होत असलेल्या FIRला अलाहाबादियानं याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. 18 मार्चपर्यंत अटक न करण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला. आंबेगावच्या नागापूर इथं एका शेतामध्ये वाघाटी मांजराची पिल्लं आढळली आहेत. ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना ही पिल्लं दिसून आली आहेत. दरम्यान वनविभागाकडून पिल्लांना ताब्यात घेण्यात आलंय. गेल्या 3 दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या डायघर कचरा प्रकल्पातील कचऱ्यातील ढिगांना आग लागलेली आहे. आजूबाजूच्या गावात पसरलेल्या धुरामुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डानं ठाणे मनपावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे नेते राजू पाटलांनी केली आहे. पुणेकरांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा करत निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश दिला. पुण्याच्या मुळा मुठा नदीपात्रामध्ये एकत्र येऊन पुणेकरांनी स्वच्छता मोहीम राबवली. शाळकरी मुलांपासून ते कॉलेजमधील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व पुलांचे सुरक्षा ऑडिट केलं जाणार आहे. राज्य सरकारनं दिलेल्या आदेशानुसार पुण्यातील जवळपास 672 पुलांची तपासणी पुणे मनपाच्या विशेष पथकाकडून केली जाणार आहे. या सर्वांचा स्ट्रक्चरल ऑडिट करत महापालिका राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. पुणे पालिका शहरातील सर्व पुलांचं सुरक्षा ऑडिट करणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व पुलांची पाहणी केली जाणार आहे. 672 पुलांची तपासणी प्रकल्प विभागातर्फे केली जाईल. ऑडिट करण्यासाठी पालिका सल्लागार कंपनी नेमणार आहे. नागपूरमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संवाद साधला. यावेळी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज असल्याचं मत माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं. पश्चिम रेल्वेवरील विरार, बैतरणा आणि सफाळे केळवे रोड दरम्यान PSC स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी 16 तारखेला ब्लॉक घेतला जाणार आहे. विरार बैतरणा दरम्यान रात्री 1:40 ते सकाळी 7:10 ब्लॉक असेल. सफाळे केळवे रोड दरम्यान हा ब्लॉक असेल. कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना 69 हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार केलं जाणार आहे. त्यासाठी 400 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेनं इच्छुक भागीदारी संस्था आणि खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले. पण यासाठी अंतिम मुदतीपर्यंत एकच प्रस्ताव आल्यानं पालिकेनं याची मुदतवाढ केलेली आहे. त्यामुळे कोस्टल रोडलगतच्या हरित विकासासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागेल. MSRDCनं मुंबईतील उड्डाणपूल देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे सोपवून 1.5 वर्षापासून जास्त कालावधी उलटलेला आहे. तरीही त्यावरील जाहिरातींच्या उत्पन्नातील हिस्सा पालिकेला देण्यास मात्र महामंडळ अजूनही तयार नाहीये. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अद्याप यश न आल्यानं नाराजी व्यक्त होतीये. पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबई वगळता ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह लगतच्या प्रदेशामध्ये उष्णतेची लाट येईल. त्यामुळे या परिसरातील कमाल तापमानाचा पारा 37 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा 2,694 कोटी 89,93,000 अर्थसंकल्प आयुक्त संजय काटकर यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात आधीची कामं आणि प्रकल्पच पूर्ण करण्यावर भर देण्यात आलाय. जळगावच्या भडगाव तालुक्यातील हिंगोणे उमरखेड शिवारात बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे खळबळ माजली. 2-3 दिवसांपासून बिबट्याचं दर्शन होत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. तर तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. शिर्डीतील बेकायदेशीर अतिक्रमणांवर नगरपालिकेनं कारवाई केली आहे. शहरातील समाज मंदिर परिसर, बसस्थानक परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बीड जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांकडे वीज बिलाची 108 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आहे. तात्काळ थकबाकी न भरल्यास वीज कापण्याचा इशारा महावितरणनं दिला. छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर इथं भुयारी मार्ग सुरू करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे दुचाकी चालक आणि नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करावा लागतोय. यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते.
जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा, नादुरुस्त पाईपलाईन, त्यामुळे गावकऱ्यांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली. पण या योजनेचे 2 वर्षांपासून काम सुरूच आहे. अजूनही ती कार्यान्वित होत नसल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. करमाळ्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. मोकाट जनावरांचा त्रासही होतोय. धुळीची समस्या आहे, त्यामुळे शहरातील अस्वच्छता या समस्या मार्गी लावाव्यात यासाठी भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी करमाळा नगरपालिकेमध्ये ठिय्या मांडून या समस्या सोडवण्याची मागणी केली. शहरातील सर्व समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. सोलापुरात रमाई आवास योजनेअंतर्गत आलेल्या अर्जाची त्वरित छाननी करून त्वरित निकाली काढा अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांना पालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज केलेत, तरी देखील कागदपत्राची पूर्तता केली नाही असं कारण पुढे करत 2800 प्रकरणं ही प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. अहिल्यानगरमधील शेवगाव शहरातील अतिक्रमणधारकांना गेल्या काही दिवसांपासून बांधकाम विभागाकडून अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. मुदत संपल्यावर शेवगाव नगर परिषदेनं पोलीस बंदोबस्तात नेवासा रोड ते पैठण रोडवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. जळगाव मुंबई फ्लाईट आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा तांत्रिक कारणानं रद्द झाल्याचं समोर आलंय. बोर्डिंग पास दिल्यानंतर चेक इन होईपर्यंत या विमान कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न दिल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय. जळगावातल्या भडगाव तालुक्यामध्ये अनियमित बस सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित बस सेवा नियमित करावी अशी मागणी परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होतीये. धाराशिवमधील टायगर मोहीम कधी यशस्वी होईल असा प्रश्न विचारला जातोय. यवतमाळहून आलेला वाघ धाराशिवच्या अभयारण्यामध्ये आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभाग नवनवीन उपाय शोधतोय. त्यासाठी लाखोंची उधळपट्टीही करण्यात आली आहे, पण अद्यापही हा वाघ वन विभागाच्या हाती लागलेला नाही. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुतळ्याचा चबुतऱ्याचं काम 90% पूर्ण झालंय. अशात नोएडामधून या कामासाठी काही साहित्य मागवण्यात आलंय. जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनानं राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती केलेली आहे. त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांना हेल्मेट वापरण्यासाठी कार्यालयाने सूचना जारी केल्यात. तसंच चारचाकी चालकांना सीट बेल्ट सक्तीचा करण्यात आलाय. गेल्या 2 दिवसांपासून पालघरमधील जव्हार पतंगशाह कुटीर रुग्णालयासमोर सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. 6 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन थकल्यानं कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. बोगस तणनाशकाची फवारणी केल्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 205 एकरावरील कांद्यांचं नुकसान झालंय. येवला, चांदवड, निफाड, सिन्नर, देवळा, बागलाण आणि कळवण या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी हे शेतकरी करत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2023-24 या एका वर्षाच्या काळामध्ये 1139 कोटीच्या कांद्याची उलाढाल झालेली आहे. तर चालू वर्षामध्ये आतापर्यंत 58,62,596 क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात ज्वारीच्या लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जवळपास 13,000 हेक्टरवर यंदा ज्वारीची पेरणी करण्यात आली. चांगलं उत्पादन होण्याची आशा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सीसीआयचं सर्व्हर डाऊन झाल्यानं बीडच्या माजलगावात शासकीय कापूस खरेदी बंद पडली आहे. हजारो शेतकरी खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर कापूस खरेदी बंद पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नाफेडनं सोयाबीन खरेदी बंद केल्यानं यवतमाळमधील अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजूनही सोयाबीन पडून आहे. त्यातच व्यापाऱ्यांनी भाव पाडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. जवळपास 60,000 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या दारात पडून आहे. बदलापूरमध्ये एका विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेचा व्हिडिओ तयार करून या घटनेची माहिती या पीडितेनं दिलेली आहे. तर पोलीस या प्रकरणी पुन्हा इथं गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप पीडितेनं केला आहे.
पुण्यातील राजगड वेल्हा तालुक्यामध्ये गावातील पोलीस पाटलानंच एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यामध्ये अरुण शिंदे नामक व्यक्ती गंभीर जखमी झालेली आहे, तर एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला. पुण्यामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. विश्रांतवाडी हद्दीतील धानोरीमध्ये वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली. पार्किंगला असलेल्या 4 चाकी वाहनावर दगड मारून 3 वाहनांची काच फोडण्यात आली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींचा शोध सुरू आहे.